कधी घरात भाजीला काहीच नसतं, अशा वेळेस काय भाजी करायची सुचत नाही. तर मग यावेळेस तुम्ही ही भाजी करू शकता. कांद्याची भाजी तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ली असेल, पण या पद्धतीने एकदा कांद्याची भाजी करून बघा. खूप छान आणि चविष्ट होते, चवही खूप छान लागते. चला तर मग करूया. नमस्कार, मी रुपालीज किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत कांदा आणि टोमॅटोची भाजी. पटकन होते आणि खायलाही खूप टेस्टी लागते. चला तर मग बनवूया. त्यासाठी मी 7 ते 8 हे कांदे घेतलेले आहेत. हे कांदे छोटे आहेत, तुम्ही मोठे कांदेसुद्धा घेऊ शकता. नंतर या कांद्याची मी 4 भाग करून घेतलेले आहेत. मोठे कांदे असतील तर तुम्ही त्याचे 6 किंवा 8 भागसुद्धा करू शकता. अशा प्रकारे हे कांदे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. जास्त बारीक करायचे नाही आहेत. असे 4 भागामध्ये कांदे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. नंतर इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो मोठे आहे, तुम्ही छोटे असले तर 3 घेऊ शकता. नंतर टोमॅटोचे बिया काढून घेतलेले आहेत आणि या प्रकारे आपल्याला टोमॅटोचे मोठे काप करून घ्यायचे आहेत. टोमॅटो पण एकदम बारीक काप करायचे नाही आहेत. नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा कांदा टाकायचा आहे. कांदा टाकला की आपल्याला गॅस हाय फ्लेमवर करायचा आहे. म्हणजे हाय फ्लेमवर आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. पण कांदा आपल्याला लाल होऊ द्यायचा नाही आहे. फक्त 2 मिनटं परतून घ्यायचा आहे, म्हणजे कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या होतील. तर अशा प्रकारे कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत. नंतर आता इथं आपण जो कट केलेला टोमॅटो होतो तो टाकून घेणार आहोत आणि गॅस इथं मोठाच ठेवायचा आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला नरम होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. फक्त 2 मिनटंच परतायचे आहे, जास्त परतवायचे नाही आहेत. टोमॅटो नरम झाल्यानंतर एका प्लेटमध्ये टोमॅटो आणि कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि थोडं टोमॅटो आणि कांदा कढईमध्येच राहू द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला याची ग्रेव्ही तयार करायची आहे. नंतर कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता थोडे काही मसाले टाकून घेणार आहोत. त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं आहे, 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडे खडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये 2 ते 3 लवंग घेतलेले आहेत, 2 ते 3 मिरी घेतलेले आहे, 2 हिरव्या विलायची घेतलेली आहे, थोडीशी कलमी घेतलेली आहे आणि 1 तेजपान टाकलेलं आहे. आता हे मसाले आपल्याला छान टोमॅटो आणि कांद्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत. नंतर हे मिश्रण थंड झालं मिक्सरमधून काढायचं आहे. याची बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे. आता त्याच कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 चुटकी हिंग घेतलेला आहे, थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे. कसुरी मेथी झाल्यानंतर जो मसाला आपण वाटला होता तो टाकून देणार आहोत. मसाला आपल्याला 2 ते 3 मिनटं तेलावर परतून घ्यायचा आहे. छान तेल सुटेपर्यंत, कढईपासून मसाला वेगळा होईपर्यंत आपल्याला तेलावर मसाला भाजून घ्यायचा आहे. नंतर मसाला परतल्यानंतर इथे सुके मसाले आपण टाकणार आहोत. त्यामध्ये अर्धा चमचा मी धनेपूड घेतली आहे, 1 चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घेतली आहे. आमचूर पावडरमुळे भाजीला छान अशी चव येणार आहे. नंतर हे मसाले आपल्याला सुके मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. मिनिटभर हे मसाले छान मिक्स झाल्यानंतर इथे आता आपण मसाले जळू नये म्हणून ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढला होता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मसाल्यामध्ये टाकणार आहोत आणि यामुळे मसाला खाली कढईला चिकटणार नाही आणि जळणार पण नाही. नंतर आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. परत एकदा मसाला छान होऊ द्यायचा आहे. आता इथे मी दुधावरची ही ताजी साय घेतलेली आहे. तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता. ही पण मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. क्रीममुळे भाजीला क्रीमी असं टेक्स्चर येईल, छान चव येईल. ही क्रीम मसाल्यामध्ये मिक्स झाल्यानंतर मसाला थोडासा पातळ होईल. मसाला झाल्यानंतर इथे जे आपण टोमॅटो आणि कांदा वेगळा काढून ठेवला होता तो टाकून घेणार आहोत आणि मसाल्यामध्ये एकजीव करणार आहोत. छान असं मिक्स करून घेणार आहोत. आता इथे आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. ही पण आपल्याला मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. 1 ते 2 मिनटं छान असे मिक्स केल्यानंतर भाजी आपण झाकून ठेवून शिजू देऊ. इथे हे जास्त भाजी शिजू द्यायची नाही आहे, 2 ते 3 मिनटंच फक्त भाजी शिजून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता की भाजीला छान असं पाणी सुटलेलं आहे. भाजी इथे थोडी पातळ झालेली आहे. तुम्हाला भाजी आणखी पातळ हवी असेल तर तुम्ही इथे गरम पाणी टाकू शकता, पण मी इथे घट्ट भाजी केलेली आहे. तर ही भाजी आपण पोळीबरोबर खाऊ शकतो, भाकरीबरोबर तर खूपच छान लागते, भाताबरोबर सुद्धा ही भाजी खाऊ शकतो. तुम्ही कांद्याची भाजी बऱ्याच वेळा केली असेल, परंतु या पद्धतीने कांदा आणि टोमॅटोची भाजी एकदा करून बघा. खूप छान आणि चविष्ट होते, खायला अतिशय टेस्टी लागते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, शेअरसुद्धा करा. तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. खूप खूप आभार.